बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवर बोलून तातडीनं कारवाई करण्यास सांगितलं। कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर 18 किंवा 19 जुलैला बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। कुठल्याही कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं धाडस करता कामा नये। बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं मिळालंच पाहिजे अशी ठाम भूमिका बच्चू कडूंनी मांडली। 80% बूस्टर कंपनी आहे ना, बूस्टर कंपनी सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही। बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633 इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं। आणि काही कारवाई काहीच नाही। म्हणजे तुमच्याकडे आता गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला बिये फिरायलाच बी नाही आहे ना। शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा, तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनाला लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही। आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे। कंपनी दिला पाहिजे। आपण त्या नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय। आता दोनशे उलट आपण ती फास्ट स्ट्रॉंग करतो। मी बघतो तरी आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही। आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19ला त्या बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। हे पुरा कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे।